अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या प्रवेशिका प्रथम या परीक्षेसाठी शास्त्रीय संगीतातील व्याख्या ज्या आहेत त्या आज आपण बघणार आहोत. संगीत, गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांच्या एकत्रीकरणाला संगीत असं म्हणतात. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूळ घटक आहेत. थाट थाट म्हणजे स्वरसमूह, राग निर्माण करण्याची क्षमता असलेली 7 स्वरांची रचना म्हणजे थाट. उत्तर हिंदुस्थानी संगीतात 10 थाट प्रचलित आहेत. समय, राग गायनाच्या ठरवलेल्या विशिष्ट वेळेला समय किंवा वेळ असं म्हणतात. वादीस्वर, रागातील प्रमुख स्वराला किंवा रागात वारंवार येणाऱ्या स्वरास वादीस्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ, भूप रागात वादीस्वर ग आहे आणि वादीस्वराला राजास्वर असंही म्हणतात. संवादी स्वर, रागामध्ये वादीच्या खालोखाल दुसरा महत्त्वाचा स्वर म्हणजे संवादी स्वर किंवा प्रधान स्वर. उदाहरणार्थ, भूप रागात संवादी स्वर ध आहे. आरोह, स्वरांच्या चढत्या क्रमाला आरोह असे म्हणतात. उदाहरणार्थ, सा रे ग म प ध नि सा. अवरोह, स्वरांच्या उतरत्या क्रमाला अवरोह असे म्हणतात. उदाहरणार्थ, सा नि ध प म ग रे सा. अस्थायी, गाण्याच्या किंवा गीताच्या पूर्वार्धास किंवा पहिल्या भागास अस्थायी म्हणतात. अंतरा, गीताच्या उत्तरार्धास किंवा दुसऱ्या भागास अंतरा असं म्हणतात. अलंकार किंवा पलटा, स्वरांच्या वेगवेगळ्या स्वरसमूहाला जे सूरबद्ध आणि तालबद्ध असतात तसेच आरोह आणि अवरोह स्वरूपात असतात त्यांना अलंकार असं म्हणतात आणि रागातल्या अलंकारांना पलटे असं म्हणतात. वर्ज्यस्वर, रागामध्ये अजिबात न लागणारा स्वर म्हणजे वर्ज्यस्वर. उदाहरणार्थ, भूप रागात वर्ज्यस्वर म आणि नी हे आहेत. ध्वनी या शब्दाचा व्यवहारी अर्थ आवाज किंवा नाद असा होतो. या ध्वनीचे 2 प्रकार मानले जातात, आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी. आहत ध्वनी म्हणजे प्रत्यक्ष कानांनी ऐकू येणारे ध्वनी आणि आवाज म्हणजे आहत ध्वनी, आणि अनाहत ध्वनी म्हणजे कोणत्याही घर्षणाशिवाय किंवा आघाताशिवाय निर्माण होणारे ध्वनी म्हणजे अनाहत ध्वनी. नाद, संगीत उपयोगी ध्वनीला नाद असं म्हणतात. स्वर, कानाला मधुर लागणारा, एकापेक्षा एक चढत जाणारा विशिष्ट कंपन संख्येचा नाद म्हणजे स्वर. विकृत स्वर, जे स्वर कोमल किंवा तीव्र असतात आणि शुद्ध नसतात त्यांना विकृत स्वर असे म्हणतात. शुद्ध स्वर, स्वरसप्तकातील मूळ 7 स्वरांना शुद्ध स्वर असं म्हणतात. ते पुढीलप्रमाणे सा, षड्ज, रे, ऋषभ, ग, गंधार, म, मध्यम, प, पंचम, ध, धैवत, नि, निषाद. कोमल स्वर, जे स्वर आपले स्थान सोडून कमी उंचीचे होतात किंवा शुद्ध स्वरापेक्षा अर्ध्या स्वराने कमी असणाऱ्या स्वरांना कोमल स्वर असं म्हणतात. स्वरसप्तकात रे, ग, ध आणि नि हे 4 स्वर कोमल आहेत. तीव्र स्वर, जे स्वर आपले स्थान सोडून जास्त उंचीचे होतात किंवा शुद्ध स्वरापेक्षा अर्ध्या स्वराने जास्त असणाऱ्या स्वरास तीव्र स्वर असे म्हणतात. स्वरसप्तकात फक्त म हा एकच स्वर तीव्र होतो. अचल स्वर, जे स्वर आपले स्थान सोडून कमी अथवा जास्त उंचीचे होत नाहीत त्यांना अचल स्वर असे म्हणतात. संगीतात सा आणि प हे 2 स्वर अचल स्वर आहेत. चल स्वर, जे स्वर आपले स्थान सोडून कमी अथवा जास्त उंचीचे होतात त्यांना चल स्वर असे म्हणतात. रे, ग, म, ध आणि नि हे स्वर चल आहेत. सप्तक, संगीतातील मूळ 7 स्वरांना किंवा जे 7 स्वरांचे बनते त्याला सप्तक असं म्हणतात किंवा स्वरसप्तक असे म्हणतात. संगीतात 3 सप्तक आहेत किंवा स्वरसप्तके आहेत, मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. थाट किंवा मेल, थाट किंवा मेल म्हणजे स्वरसमूह, राग निर्माण करण्याची क्षमता असलेली 7 स्वरांची रचना म्हणजे थाट किंवा मेल. उत्तर हिंदुस्थानी संगीतात 10 थाट प्रचलित आहेत. गत, वाद्यवादनात स्वरात बांधलेली जी रचना असते त्याला गत असे म्हणतात. लक्षणगीत, ज्या गीतात रागाची लक्षणं किंवा रागाची माहिती सांगितलेली असते, उदाहरणार्थ वादी, संवादी, थाट, वर्ज्यस्वर इत्यादी,
त्या गीताला लक्षणगीत असं म्हणतात. आलाप शब्दांच्या सहाय्याशिवाय विलंबित लयीत केवळ आकारात स्वरसमूह गाऊन कल्पकतेने केलेली रागाची मांडणी म्हणजे आलापी. तान तान म्हणजे द्रुतगतीतील आलापी स्वर आकारामध्ये एका पाठोपाठ जलद लयीत घेणे याला तान असं म्हणतात. उदाहरणार्थ निरे गरे गमपम रेग रेसा निरेसा. राग रंजयती इति रागः मनाचे रंजन करणारी विशिष्ट स्वरांची नियमबद्ध रचना म्हणजे राग होय. सरगम किंवा स्वरमालिका स्वरांच्या गाण्याला सरगम किंवा स्वरमालिका असे म्हणतात. स्वरांच्या गाण्यात शब्द नसतात, फक्त स्वर असतात. जाती रागामध्ये जे स्वर वापरले जातात त्यांच्या स्वरसंख्येवरून रागांच्या जाती ठरतात. रागांच्या प्रमुख जाती 3 आहेत. 1. ओढव ज्या रागाच्या आरोह अवरोहात 5 स्वर असतात त्या रागाला ओढव जातीचे राग म्हणतात. उदाहरणार्थ भूपराग. षाडव ज्या रागाच्या आरोह अवरोहात 6 स्वर असतात त्या रागाला षाडव जातीचे राग असे म्हणतात. उदाहरणार्थ पुरिया राग. संपूर्ण ज्या रागाच्या आरोह अवरोहात 7 किंवा जास्ती स्वर लागतात त्या रागाला संपूर्ण जातीचे राग असे म्हणतात. उदाहरणार्थ भैरवी राग. मुख्यांग किंवा पकड रागातील ज्या विशिष्ट स्वरसमूहामुळे रागाचा बोध होतो किंवा रागाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी विशिष्ट स्वरसमूह राग गायनामध्ये वारंवार घेतला जातो त्या स्वरसमूहाला रागाचे मुख्यांग किंवा पकड असे म्हणतात. उदाहरणार्थ भूप रागाचे मुख्यांग ग रे सा ध सा रे ग प ग ध प ग रे सा असे आहे. तालशास्त्र किंवा तालासंदर्भात काही व्याख्या आता आपण बघूया. संगीताचे मूळ घटक ध्वनी आणि लय. तालशास्त्राचा मूळ घटक लय हा आहे. तालांमधील सारखे धावते अंतर म्हणजे लय होय. लयीचे 3 प्रकार आहेत. उदाहरणार्थ विलंबित लय, मध्य लय आणि द्रुतलय. मात्रा लय मोजण्याच्या परिमाणास मात्रा असं म्हणतात. मात्रा म्हणजे ठेका. मात्रा समूहाने ताल तयार होतो. उदाहरणार्थ त्रिताल 16 मात्रांचा किंवा 8 मात्रांचा. ताल गायन वादन क्रियेची कालमापन करणारी क्रिया म्हणजे ताल. उदाहरणार्थ त्रिताल, केरवा, दादरा इत्यादी. आवर्तन तालाच्या पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंतच्या क्षेत्रास किंवा कालखंडास आवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ त्रितालाचे 1 ते 16 मात्रांचे पूर्ण आवर्तन होते. खंड किंवा विभाग तालातील मात्रांचे त्यांच्या वजनानुसार जे भाग पाडले जातात किंवा विभाग केले जातात त्याला खंड किंवा विभाग असं म्हणतात. उदाहरणार्थ त्रिताल मात्रा 16, खंड 4 4 मात्रांचे. टाळी दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर आपटणे म्हणजे टाळी होय. तालाचे जे खंड पाडलेले असतात त्या प्रत्येक खंडाच्या पहिल्या मात्रेवर टाळी देतात. उदाहरणार्थ त्रिताल मात्रा 16, खंड 4 4 मात्रांचे. टाळी 1 5 13 मात्रेवर. सम तालाच्या पहिल्या मात्रेला सम असं म्हणतात, म्हणजेच तेथून ताल सुरू होतो. समेसाठी एक आकडा लिहितात. खाली मात्रा किंवा काल ज्या मात्रेवर टाळी दिली जात नाही आणि हात बाजूला करून दाखवलेली मात्रा त्याला खाली मात्रा किंवा काल असं म्हणतात. उदाहरणार्थ त्रिताल ह्या तालात 9व्या मात्रेवर टाळी देत नाही म्हणजे त्याला काल असं म्हणतात. दुगुण मूळ लयीच्या दुप्पट लयीस दुगुण असं म्हणतात. एका मात्रेत 2 मात्रा येतात. ठेका तालाच्या निश्चित बोलाक्षरांना ठेका म्हणतात. ठेका 1 आवर्तनाचा व प्रमाणबद्ध असतो.